महायुतीमधल्या 2 मंत्र्यांमध्ये जुंपलेली आहे। गृहमंत्री फडणवीस आहेत, खात्यामधील लोकांनी लक्षात ठेवावं। योगेश कदमांचं नाव न घेता नितेश राणेंची ही टीका आहे। तर माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायचा नाही, योगेश कदमांनी असं म्हटलंय। माझा मतदारसंघ कसा शांत ठेवायचा मला समजतं, असं योगेश कदमांनी म्हटलंय। नाव न घेता योगेश कदम यांनी नितेश राणेंना हा टोला लगावलाय। दापोलीच्या 5 पंढरमध्ये 2 गटामध्ये दगडफेक झाली होती। या घटनेतील काहींची नावं एफआयआर मध्ये घेऊ नये यासाठी काही जण प्रयत्न करत आहेत, असा आरोप नितेश राणेंनी केला होता आणि यानंतर दोन्ही मंत्र्यांमध्येच जुंपल्याचं पाहायला मिळालं। खाता आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आहे। एफआयआर मध्ये आज नाव आलं नसेल, कोण असेल वाचवणारे कुठे बसलेले, पण ते का आमच्या मुख्यमंत्री साहेबांपेक्षा मोठे नाही। संबंधित काही खात्यातल्या लोकांनी लक्षात घ्यावं। म्हणून उद्या जेव्हा फडणवीस साहेबांकडे हा विषय जाईल तेव्हा मग उत्तरं जेव्हा द्यायला लागतील ना, तेव्हा तुम्हाला तेव्हा जेव्हा कोण वाचवायला किंवा फोन करण्यासाठी आले होते ना, ते सगळे फोन ऑफ करून बसतील, एक लक्षात ठेवा। मी एकच सल्ला देईन की माझ्या मतदारसंघामधून मला शहाणपण शिकवण्याची गरज नाही। माझा मतदारसंघ कसा शांत ठेवायचा मला समजतं आणि आम्ही जन्मापासून ते शिवसैनिक आहोत। आम्ही लहानपणापासून बाळासाहेब वंदनीय बाळासाहेबांचं बाळकूड आम्हाला रामदास यांनी पाजलेलं आहे। आमच्या हातामधला झेंडा आम्ही कधी खाली ठेवला नाही, आता ह्याचा अर्थ त्यांनी समजून घ्यावा। आमच्या हातामध्ये आजही भगवा झेंडा आहे आणि उद्याही आमच्या हातात भगवा झेंडा राहणार आहे। त्यामुळे हिंदुत्व एका शिवसैनिकाला त्यांनी आम्हाला हिंदुत्व